अनेक चांगल्या गोष्टी प्रभू आमच्या जीवनामध्ये करत असतो, कारण आमच्या देवाचा स्वभावच आहे, जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो कधीच लज्जित आणि फजित होऊ देत नाही. देवानं आमच्या जीवनामध्ये जे केलेल्या घटना आहेत, एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून प्रार्थना करणं, चर्चला जाणं, इथपर्यंत आमचं जीवन कधीच मर्यादित असू नये. किंवा मी असं म्हणेन, जर मी ख्रिस्ती आहे तर माझं जीवन साक्षीने भरलं गेलं पाहिजे. कारण आम्ही पाहतो की मिस्रामधनं इस्रायल लोकांना ज्यास देव बाहेर काढतो आणि कणानामध्ये घेऊन जातो, तर वाटेमध्ये चालत असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक चिन्ह चमत्कार त्यानं केले. आम्ही सुद्धा आमचं जीवन जगत असताना देवाला वाटतं की आमच्यामध्ये अनेक चमत्कार घडावे. किंबहुना जर मी ख्रिस्ती आहे, विश्वासणारा व्यक्ती आहे, तर रोज मी देवाच्या बरोबर चालत असताना त्याच्या सामर्थ्याचा अनुभव मला आलाच पाहिजे. जसं आज आम्ही पाहतो उपकार स्तुती या ठिकाणामध्ये ठेवलेली आहे. त्याचं कारण काय? त्याने सांगितलं की बारामतीवरून मुकला सिस्टर या ठिकाणामध्ये आल्या, अपघातानं यावं म्हणून ते आले नाही, तर ज्यावेळेस देव आम्हाला त्याच्याकडं आणतो त्यास देवाची योजना तो पूर्ण करत असतो, त्याची योजना, आणि त्याच्या योजनेप्रमाणे सर्व काही करत असतो. आज मुख्य विषय जो आहे, अनेक चांगल्या साक्षी लेकरांच्या जीवनात, तिच्या व्यक्तिगत जीवनामध्ये प्रभूनं केलेल्या, परंतु ज्यावेळेस मगाशी ऑगस्टिन ब्रदर प्रार्थना करत होते आणि त्या प्रार्थनेमध्ये देव कसं चालवतो बघा. नेमका माझा तोच विषय होता की 10 कुष्ठरोगी आले, बरे झाले, पण एकच उपकार स्तुती करण्यासाठी आला. 10 कुष्ठरोगी होते आणि त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, परके देवाचं गौरव करतात पण आपले लोक देवाचं गौरव करायचं विसरून जातात. असं लिहिले बरं का, तिथं वाचणार होतं आपण ते. म्हणजे देवाची अपेक्षा काय माहिती का? प्रभूनं जे केलं ना ते सांगण्यासाठी आम्ही उत्सुक असलं पाहिजे. प्रार्थना तर आम्ही खूप करतो, देवा हे कर, देवा ते कर, लेकरांना ॲडमिशन मिळू दे, पैशाची सोय होऊ दे, आरोग्य मिळू दे. परंतु प्रश्न असा आहे, देवानं तुम्हाला दिलेलं आरोग्य, देवानं तुम्हाला दिलेले आशीर्वाद, या आशीर्वादाचे आभार तुम्ही कशा पद्धतीने मानता? आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर आशीर्वाद देतो पण सगळ्यालाच आशीर्वाद मिळत नाही, सगळ्याला नाही मिळत बरं का. विश्वासणारे लोक पुष्कळ आहेत, पुष्कळ चर्चला जाणारे लोक आहेत, देवाच्या मागे चालणारे लोक आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, ख्रिस्ती असल्यानं 2 गोष्टी मिळणार आहेत, एक कब्रस्तान, दुसरं चर्चमध्ये लग्न. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण प्रभूच्या मागे चालत असताना, आणि लक्षात घ्या, ज्याला कबरेत पुरलं त्याला स्वर्ग राज्य मिळेलच याची गॅरंटी नाही आहे. कब्रस्तान पण आमच्यासाठी एवढं काही महत्त्वाचं नाही, कारण कबरेत पुरणाऱ्याला पण किडे खातात आणि दुसरीकडे कुठं पुरलं तर त्यालाही किडेच खातात, काही विशेष गोष्ट नाही त्याच्यावर. परंतु ख्रिस्ताबरोबर चालणं, एक वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 42 पासून 48 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 42 पासून 48 पर्यंतची वचनं. कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करीत होता. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी,
गुरुजी लोकसमुदाय तुम्हाला तुला दाटी करून चेंगरीत आहे. पण येशू म्हणाला कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. सगळं वाचलं मी, त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की एक रक्तस्रावी स्त्री जिच्या संबंधानं म्हटलं ज्यावेळेस तिच्या जीवनामध्ये प्रभूने चमत्कार केला तर तिने सगळ्या लोकांसमक्ष निवेदन केलं. कसा चमत्कार घडला? हेच आमच्या जीवनामधलं महत्व आहे. साक्ष तर पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये घडतात, पण लोकांसमक्ष निवेदन करणारे लोक प्रभू शोधत आहे. त्याला असं वाटतं की लोकांसमोर प्रगट व्हावं. का? त्याचा येण्याचा उद्देश तर जगामध्ये सफल व्हायला पाहिजे ना. तो चोर येतो चोरी घात व नाश करण्यासाठी, पण मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी. कोणतं जीवन? आम्ही जगतो ते जीवन आहे, पण या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे, भय आहे, अपयश आहे, पराजय आहे, धाकधूक आहे. आमचं जीवन ज्या प्रकारे आम्ही जगत आहोत त्याच्यामध्ये कुठंतरी फेल्युअर आहे. 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री, या स्त्री संबंधानं असं म्हटलं की ती एक फेल्युअर जीवन जगत आहे. 12 वर्षाच्या प्रवासामध्ये तिच्या संबंधाने असं म्हटलं असं एक ठिकाण नव्हतं की ज्या ठिकाणात ती गेले नाही आणि ज्या ठिकाणात जाऊन तिने आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले नाही, अशा सगळ्या ठिकाणात ती गेलेली आहे. परंतु शेवटी असं म्हटलेलं आहे, मला वाटतं 48 वचनामध्ये 48 वचनामध्ये वाचूया. तेव्हा तो तिला 42 पासून. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. पहिली गोष्ट, प्रभू चमत्कार करतो तरी कोणाच्या जीवनामध्ये? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं पुष्कळ लोक ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहेत. तुम्ही बसलेले सगळेजणच ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहेत. आणि जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल चर्चमध्ये गर्दी आहे, सगळे ख्रिस्ताच्या मागे चाललेले आहेत. जसं गर्दी येशूच्या मागे चालली तसे लोक पण येशूच्या मागे चाललेले आहेत. पण साक्ष त्यांच्या जीवनामध्ये घडतात जे लोक येशूला स्पर्श करतात. सगळ्यांच्या बाबतीत नाही साक्ष घडत. इकडे गर्दी आहे, पण या गर्दीमध्ये लोकांना फक्त येशूला पाहायचं आहे. हे फक्त ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्ताचे अनुसरण करणारे, हे फक्त ख्रिस्ती, हे फक्त वर्षानुवर्ष प्रभूच्या मागे चालणारे. पण एक स्त्री जिच्या संबंधानं म्हटलं की तिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ती पहिल्यांदा प्रभूकडे आली होती आणि पहिल्यांदा तिला असं वाटलं की मी येशूच्या सामर्थ्याला स्पर्श करावा. लक्षात घ्या, ज्या देवाकडे तुम्ही आलेला आहात ना तो देव पॉवरफुल देव आहे. आमेन. सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे तर त्याच्या सामर्थ्याला स्पर्श करणारी व्यक्ती आम्ही असावा. आमेन. मुकला सिस्टरनं कदाचित म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल आजची उपकार स्तुती कशासाठी? तिच्याकडे कमतरता होती, तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते की तिच्या मुलीला एका इंटरनॅशनल कॉलेजमध्ये एज्युकेशन द्यावं, पण ती म्हटली चला प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊन पाहू, त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू, असा स्पर्श करू की त्याच्यातलं सामर्थ्य माझ्यामध्ये येईल. सामर्थ्य कधी लागतं? जास्त तुम्ही कमी असताना त्यास प्रभूच्या सामर्थ्याची गरज असते. आणि रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये आता तिच्याकडचे पैसे पण संपले, तिच्याकडचे डॉक्टर पण संपले, तिच्याकडचे सगळे उपाय संपले, परंतु तिच्या मनामध्ये आलं सगळं संपलं तर आता देवाला ट्राय करूया. हालेलुया. एकदा त्याला चाचपून तर बघूया. उपकार स्तुती तुमच्या जीवनात कधी घडेल एकदा त्याला चाचपून बघा. आमेन. जास्त तुमच्या जीवनामध्ये काही कमी असतं ना, उन्ही असतं, तुम्हाला वाटतं की इथं मी हतबल आहे, गर्दीच्या मध्ये चालू नका तर गर्दी मधून बाजूला होऊन चाला. हालेलुया. गर्दीच्या मध्ये नाही चालायचं. त्यास गर्दीच्या मध्ये चालाल तुम्ही चाचपडाल, तुम्ही धक्के खाल. एवढी मोठी गर्दी त्या ठिकाणात. वाचा बरं. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन
त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. येशूच्या सामर्थ्याचा फायदा कोणाला होतो माहिती का? त्याच्यात तर सामर्थ्य आहे, त्याच्यात सामर्थ्य आहे. फायदा कुणाला होतो? जो त्याच्या वस्त्राला स्पर्श करतो त्याला. चालणाऱ्याला नाही होत. किती वर्ष प्रभू मध्ये चालला, किती वर्षाचे ख्रिस्त्यात, किती पिढ्याचे ख्रिस्त्यात, या ख्रिस्तीपणाला शून्य किंमत आहे. चालता चालता स्पर्श होतो याला किंमत आहे. गर्दीमध्ये चाललं, लोक चाललेत म्हणून तुम्ही चालला, लोकांसारखं तुम्ही अनुसरण करत आहात तर तुमचं जीवन व्यर्थ ठरेल. परंतु रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये ती एकदा आली आणि तिचे विचार काय होते? ती म्हणते जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून बरी होते. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. मी म्हणतो ज्या दिवशी ख्रिस्ती लोकांना देवाचं सामर्थ्य कळेल ना, ख्रिस्ती लोक कर्जात, दारिद्र्यामध्ये, आजारपणामध्ये, कौटुंबिक कलहामध्ये, वादविवाद, भांडणं, अपयश, पराजय, डिप्रेशन याच्यामध्ये कधी थांबणार नाही. का? कारण ज्याच्या मागे तुम्ही चालला तो सामर्थ्यशाली आहे. प्रॉब्लेम काय? सगळ्यात जास्त गरीब आमचेच लोक, सगळ्यात जास्त समस्या आमच्याच लोकांमध्ये, सगळ्यात जास्त अडचणी आमच्याच लोकांमध्ये. मुठभर विश्वासणारे ज्यांच्या जीवनामध्ये साक्ष आहे. का साक्ष घडली? ही गर्दी चालली होती त्याच्या मागे, ही गर्दी चाललेली होती. एवढे ख्रिस्ती लोक आहेत, एवढ्या मंडळांमध्ये आम्ही पाहतो गर्दीच्या रूपाने लोक चाललेले, परंतु लोकांमध्ये प्रॉब्लेम आहेत. का प्रॉब्लेम आहेत? बायबल सांगतं ते चालायचं म्हणून चालले होते, पण रक्तस्रावी स्त्री चालायचं म्हणून चालली नाही. तिला माहितीये ज्याच्या मागे चालले त्याच्यामध्ये पावर आहे आणि ती पावर माझ्यामध्ये यायला पाहिजे. माझी कमतरता गेली पाहिजे. मी खरोखर देवाचे आभार मानतो की मुकलानं जाऊन त्या प्रभूच्या सामर्थ्याला स्पर्श केला आणि त्या स्पर्शाचा अनुभव घेतला आणि साक्ष घडली. साक्षाशीच घडत नाही, लक्षात ठेवा. साक्ष घडण्यापूर्वी देव तुमच्यामध्ये भरपूर कमतरता निर्माण करतो. कमतरता होती तिच्यामध्ये, असं लिहिलं. सगळे डॉक्टर संपले, सगळा पैसा संपला, सगळे उपचार संपले, आता उपचारच होऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये संपल्यावर नेमकं प्रभू तिथे गेला आणि तिला असं वाटलं की आता एक शेवटचा अटेम्प्ट, एक शेवटचा प्रयत्न, माझ्या जीवनातली कमतरता काढण्यासाठी मी प्रभूकडे जाईल आणि प्रभूला स्पर्श करेल. आणि शास्त्र सांगतं तिनं जो स्पर्श केला हा स्पर्श सामर्थ्य मिळवणारा स्पर्श होता. दुसऱ्या भाषेमध्ये म्हणेल आशीर्वाद मिळवणारा स्पर्श होता. प्रश्नाचं उत्तर मिळवणारा स्पर्श होता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुठं दडलंय? ते येशूच्या जवळ जाऊन त्याला स्पर्श केला पाहिजे. लक्षात ठेवा. चर्चला आम्ही जातो, पण किती लोक येशूला स्पर्श करून येतात हा मोठा प्रश्न आहे. त्या दिवशी तुम्ही देवाच्या मंदिरात जाताना त्या दिवशी येशूच्या स्पर्शाचा अनुभव तुम्हाला यायलाच पाहिजे. रक्ताचा झरा सुकला पाहिजे. जसं या स्त्रीचा रक्ताचा झरा सुकला, आमच्यामध्ये देखील असं काहीतरी आहे की जे आणि आमची साक्ष बदलू शकतं. परंतु त्या झऱ्याला सुकवणारा स्पर्श आम्ही केला पाहिजे. झरा घेऊन जा, झरा असू द्या, पण स्पर्श असू द्या की त्याच्यानं रक्ताचा झरा सुकला पाहिजे. आता दुसरी गोष्ट वाचा, दुसरे काय त्या ठिकाणामध्ये म्हटलेले त्याच वचनामध्ये. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली, कोणालाही बरी न करता आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन, गंमत किती बघा त्याच्यामध्ये, त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण काय हो? मी नाही. कोण म्हटले? सर्वजण. कोण म्हटले? सर्वजण. एवढी गर्दी होती आणि येशू म्हणतो कोणीतरी आज मला स्पर्श केला. त्याची इच्छा होती गर्दीतल्या सगळ्यांनी स्पर्श करावा, पण गर्दीतले लोक काय म्हणतात? आम्ही नाही स्पर्श केला. मग गेला कशाला मागे? आज एवढे वर्षानुवर्ष लोक ख्रिस्ताच्या मागे चाललेत, पण प्रभू त्यांना विचारतो अरे एकदा तरी मला स्पर्श केला का? उत्तर काय येतं? आम्ही नाही. ही शोकांतिका आहे ख्रिस्ती, पण त्या ख्रिस्ताच्या मागे चालणारे हे ख्रिस्ताचे अनुयायी
त्याच्या मागे चालताना एक एंटरटेनमेंट, करमणूक. मला तर असं वाटतं ते करमणुकीसाठी ख्रिस्ताच्या मागे चाललेत का? काहीतरी चमत्कार घडतो आणि ते मी पाहतो आणि तो चमत्कार बघून मी माझ्या घरी जातो. परंतु येशूला चमत्कार करण्यासाठी असे लोक पाहिजे की जे त्या मीटिंगचे हिरो बनतील, जे विश्वासणाऱ्या लोकांमध्ये एक साक्ष बनतील. तुम्ही त्या लोकांसारखं असू नका ज्या लोकांचं उत्तर होतं आम्ही नाही, आम्ही नाही. या लोकांमध्ये असू नका. येशू विचारतो कोणी मला स्पर्श केला का? त्याला काय चॅलेंज त्याच्यासमोर, अरे कोणीतरी मला स्पर्श करा. तुमची कमतरता घालवण्यासाठी एकदा तर मला हात लावून पहा ना. जसं थोमाला त्यानं सांगितलं, आता ख्रिस्त त्याचं स्वर्गारोहण होणार आहे आणि तो म्हणतो आता मनुष्याचा पुत्र वर जाणार आहे आणि तो म्हटला मी पुनरुत्थान झालो. थोमा काय म्हणतो त्याला, जोपर्यंत तुझ्या हातामध्ये बोट घालत नाही, कुशीत हात घालत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. आता मर्या त्याला हात लावायला गेल्यावर येशू म्हणतो मला हात लावू नको, पण थोमा म्हणतो जोपर्यंत मी तुझ्या कुशीत हात घालत नाही, तुझ्या कुशीमध्ये बोट घालत नाही आणि हातामध्ये बोट घालत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच म्हटलं ये स्पर्श कर. मर्याला नाही स्पर्श करू दिला. का मर्याला स्पर्श करू दिला नाही, थोमाला स्पर्श करू दिला? त्याला माहितीये मर्या स्पर्श करून तिथेच बसणार आहे, पण थोमा स्पर्श करेल तर भारत बदलेल. थोमाच्या स्पर्शानं भारत बदलला. स्पर्श असाच होत नसतो, ती टेस्टमनी असते, ती साक्षी असते. त्या साक्षीनं अनेक लोकांच्या जीवनामध्ये उलथापालट होतो. किती वेळा मी विचार करत होतो, मर्याला नाही स्पर्श करू दिला, थोमाला स्पर्श करू दिला. तो म्हटला मर्यानं जरी स्पर्श केला असता ना तर मर्या घरातच बसली असती, पण थोमाला मला स्पर्श करू द्यायचा का? हा थोमा 12 शिष्यांपैकी एक येईल आणि कुठंतरी जाईल. आज हिंदुस्थानला बदलणारा थोमास होता. या थोमानं इथे येऊन का त्या स्पर्शाचा अनुभव, साक्ष अशी घडू द्या की ती देशामध्ये गाजली पाहिजे आणि देशातल्या लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. मी नाही या लोकांपैकी असू नका. त्याने कोणी मला स्पर्श केला? काय उत्तर आलं? मी नाही. आज आम्ही स्वतःची चाचपणी करायची, माझ्याकडे कोणती साक्ष आहे? स्पर्श केला का मी नाही ही साक्ष आहे. काय एवढे वर्ष चालला प्रभूच्या मागे, पण तरी पण तुमच्याकडे मी नाही. तरी पण प्रभू तुमच्याकडे पाहताना म्हणतो, अजूनही म्हणता मी नाही तुला स्पर्श केला, मी नाही साक्ष जगू शकलो, मी नाही तुझ्या चांगुलपणाचा अनुभव घेतला, मी नाही तुझ्या सामर्थ्याचा अनुभव घेतला, मी नाही तुझ्या बदलाचा अनुभव घेतला. एवढे वर्ष प्रभूच्या मागे चालून आमच्यामध्ये बदल नाही, आमच्यामध्ये साक्ष नाही, आमच्यामध्ये एक प्रकारचं आणि प्रभूला आवडणारं जीवन नाही, जी प्रभू त्या ठिकाणामध्ये लोकांना विचारत आहे. आणि ते लोक सगळे वाचा त्या ठिकाणात काय लिहिलं. पण येशू म्हणाला मला कोणी स्पर्श केला, मला कोणी स्पर्श केला. तेव्हा सर्वजण मी नाही, मी नाही असे म्हण. किती जण हो? सर्वजण. 1-2 असले तर वेगळी गोष्ट, किती जण? सर्वजण. म्हणजे एवढं मोठं कन्व्हेन्शन आणि त्या कन्व्हेन्शन मध्ये येशूचा पहिला प्रश्न कोणता? मला कोणी स्पर्श केला? तर सगळे म्हणले मी नाही, मी नाही. आता येशू म्हणतो मला आज जो स्पर्श झाला ना, या स्पर्शानं माझी शक्ती मी कुणाला तरी दिलेली आहे. मग गर्दी त्याच्या मागे करत तरी काय होती? स्पर्श करत होती, पण त्या स्पर्शामध्ये येशूची शक्ती, साक्ष ग्रहण करण्याची ताकद कोणाकडनं होती? आत्मसात केली पाहिजे, शक्ती आतमध्ये आली पाहिजे. येशूची शक्ती माझ्यामध्ये आली पाहिजे. म्हणून ख्रिस्ती नाव आहे, पण या ख्रिस्ती नावातला ख्रिस्तच गायब आहे का? तो स्पर्शच नाहीये. तो स्पर्श तर असला पाहिजे ना, ज्याच्यानं साक्ष घडणार आहे. इथं त्यांना विचारलं तुम्ही मला आणि कोणी मला स्पर्श केला? सगळे एक साथ म्हटले मी नाही, मी नाही. सगळे म्हटले, एकाने तरी म्हटलं पाहिजे. सगळ्यांकडनं नकारात्मक बोलणं. पुढे वाचा 48 वचनामध्ये. पण तेव्हा तो तिला म्हणाला, 48 वचन, मी सर्वजण मी नाही असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरीत आहे. पण येशू म्हणाला, आता पहा, एक ती स्त्री आहे जी म्हणती मी जाते, त्याला स्पर्श करते, बरी होते, साक्ष माझ्या जीवनामध्ये घडतात. दुसरी गर्दी, त्या गर्दीला येशू म्हणतो की तुमच्यामध्ये कोणी मला स्पर्श केला? ते म्हणतात नाही.
आता तिसरे जे आहेत ते येशूचे शिष्य, येशूच्या बरोबर चालणारे, यांनी चमत्कार पाहिलेला, ख्रिस्ताचं जीवन पाहिलेलं, ख्रिस्त काय सांगतो ते ऐकलेलं, सगळं शिक्षण त्यांनी आत्मसात केलं. आता येशूचे शिष्य या गर्दीमध्ये काय करत होते माहिती का? या गर्दीमध्ये चालत असताना फक्त ते गर्दी पाहत होते, पण गर्दीमध्ये येशू चमत्कार करत आहे हेच ते विसरून गेले. का साक्ष घडत नाही माहिती का? लोक गर्दी पाहत राहतात. किती लोक प्रभूकडे आले लक्षात ठेवा. गर्दी तर होणारच प्रभूकडे या दिवसामध्ये, कारण तो म्हणतो कसबीनी वेश्या देवाच्या राज्यामध्ये येतील. गर्दी तर होणारच आहे, येणारच लोक प्रभूकडे, परिवर्तन तर होणारच आहे, साक्ष तर लोकांच्या जीवनामध्ये घडणारच आहे. पण तुम्ही साक्षीचे साक्षीदार आहात का साक्ष पाहणाऱ्या आणि नुसतं ॲनालिसिस करणाऱ्या येशूच्या शिष्यांपैकी? हे शिष्य आहेत, दुसरं तिसरं कोण नाहीत. अनुयायी, अनुसरण करणारे, ज्यांना प्रभू दाखल्यातनं बोललेला आहे. शिष्याने विचारलं तुम्ही आमच्याशी दाखल्यातनं का बोलता? तो म्हणतो जगाला समजू नये आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचं रहस्य समजावं. पण स्वर्गाच्या राज्याचं रहस्य समजून सुद्धा हे लोक त्यांची जर धारणा बघितली तर त्यांच्याकडे शब्द कोणते आहेत? ते म्हणतात गर्दी एवढी आहे, ती गर्दी तुम्हाला स्पर्श करत आहे आणि तुम्ही कशाला गर्दीचा विचार करता? लक्षात घ्या, गर्दीचं ॲनालिसिस करणारे येशूचे शिष्य बनू नका. हालेलुया. तर गर्दीमध्ये चालून ख्रिस्ताला स्पर्श करून साक्ष घडणारे लोक बना. हालेलुया. साक्ष घडणारे. किती लोक आले, किती लोक गेले, किती लोक ख्रिस्ताच्या मागे चालले. शिष्यांसंबंधानं जर तुम्ही पाहिलं तर शिष्य आणि फक्त गर्दी पाहत होते, पण रक्तस्रावी स्त्री ती येशूच्या चमत्काराची साक्ष. आमेन. मी आज म्हणेल मुकला सिस्टर त्या गर्दीमधली चमत्काराची साक्ष. हालेलुया. पण आम्ही नुसतं चमत्कार पाहणारे नाहीत, तर आम्ही चमत्कार अनुभवणारे लोक आहेत. प्रभूनं आम्हाला शिकवलं का? कारण आमच्या प्रत्येकाच्या जीवनात साक्षी आहे. हालेलुया. सगळ्यांच्या जीवनात साक्ष. मला नाही वाटत तिथं कोण बिना साक्षीचं बसलेलं आहे. सगळे साक्षी घेऊनच बसलेले आहेत. का? कारण तो जिवंत देव आहे. आमेन. त्याच्या स्पर्शाचा अनुभव घेतलाच पाहिजे. हे शिष्य काय म्हणतात? एवढी गर्दी आहे. अजून 46 वचनामध्ये वाचा बरं. पण येशू म्हणाला, येशू म्हणाला कोणीतरी मला स्पर्श केला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली. माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. आता पहा इकडे शिष्य काय म्हणतात? एवढी गर्दी तुमच्या भोवती आहे, त्या गर्दीतल्या कोणीतरी एकाने तुम्हाला धक्का दिला आहे का? बरं का, या गर्दीमध्ये काही धक्के देणारे होते, पण धक्क्यानं सुद्धा बरे झाले नाही. पण गर्दीमध्ये एक होती की ती साक्ष बनण्यासाठी येशूला स्पर्श करत होती. आमेन. तिथं म्हटलं तुम्हाला कोणीतरी धक्का दिला असेल. वाचा बरं वचन. पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरीत आहे. काय करते हो? चेंगरीत आहे. काही लोक येशूच्या भोवती त्याला चेंगरून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बरेच लोक प्रार्थनेने त्याला चेंगरतात बरं का. अशी चेंगरायची प्रार्थना करते त्याला की विचारता सोय नाही. तो म्हणतो स्पर्श कर, चेंगरायची प्रार्थना करू नको, एक शब्द सुद्धा बोलण्याची गरज नाही. जाता जाता म्हणायचं, काय म्हणायचं? मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरे होते. गर्दी काय त्या ठिकाणामध्ये जाऊन ती गर्दी नुसती चेंगरत आहे. आज सुद्धा लोक फक्त येशूला चेंगरवण्याचं काम करत आहे, पण येशूला गर्दीमध्ये चेंगरण्याचं नव्हे तर स्पर्शाची गरज आहे. साक्ष तेव्हा घडेल हालेलुया. जेव्हा तुम्ही चेंगरवणाऱ्या लोकांपैकी नसणार आहे, तर तुम्ही सगळ्यांपेक्षा अलिप्त होऊन विशेष प्रकारचा स्पर्श, हालेलुया, खास प्रकारचा स्पर्श, आमेन, खास स्पर्श पाहिजे त्याला. उगाच चालायचं म्हणून नाही चालायचं, गेलो म्हणून चर्चला गेलो नाही, केली प्रार्थना म्हणून केली नाही, उगीच गर्दी केली म्हणून केली नाही. धक्के देत होते त्याला. मला वाटतं काही लोक धक्के कशासाठी देत होते माहिती का? येशूचा चेहरा बघायचा नाही का, ती दर्शन घ्यायला आले होते. आज जर तुम्ही बघितलं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढी गर्दी होती की लोक दर्शनासाठी चेंगरून मरतात, चेंगरून मरतात. तेच आमच्यामध्ये लोक होते की जे चेंगराचेंगरी करत होते, येशूला धक्के देत होते. पण त्याला एकाला सुद्धा वाटलं नाही की इतका सामर्थ्यशाली प्रभू आलेला आहे.
तर त्याच्या सामर्थ्यानं आमच्या जीवनातल्या समस्या दूर व्हाव्यात. सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का, लोकांना साक्ष जगायला आवडत नाही, टेस्टमनी बनायला आवडत नाही. या स्त्रीनं गर्दी न करता सगळ्यातनं वाट काढून तिथे गेली. जक्कयाच्या बाबतीमध्ये काय घडलं, गर्दीमुळे जक्कया येशूला पाहू शकत नव्हता, पण तो गर्दीतनं बाहेर आला, झाडावरती चढला आणि येशूनं पहा इथं पण गर्दी तिथं पण गर्दी, आणि येशू गर्दीतनं जक्कयाकडे पाहतो, म्हणतो जक्कया त्वरा कर खाली ये. का जक्कयाला म्हटला ही गर्दी ना नुसती चेंगरायला येते, पण हा जक्कया हा खराखुरा मला पाहायला येतो. याची साक्ष बनली पाहिजे, साक्ष बनली पाहिजे, टेस्टमनी बना. असं जीवन जगा, असं जीवन जगा की तुमची टेस्टमनी लोकांनी पाहावी. शास्त्रामध्ये जक्कयाचं नाव नोंदलं गेलं, एक कुभांडानं पैसे घेणारा, लोकांना लुबाडणारा जक्कय, पण ज्यावेळेस गर्दीतनं बाहेर निघाला आणि येशूला कोण आहे पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याची एक टेस्टमनी, त्याची साक्ष बनली. लक्षात घ्या, गर्दीमध्ये असणाऱ्या लोकांबरोबर राहू नका. येशूचे शिष्य फक्त गर्दीमध्ये एकच काम करत होते, आरडा ओरडा. आठवतं का तुम्हाला, आंधळा बर्तिमय जास्त ओरडायला लागला तर त्या ठिकाणामध्ये असं लिहिलं की त्याने त्या आंधळ्या बर्तिमयला दटावलं. मग येशूचे शिष्य गर्दीमध्ये नाही काठ्या घेऊन फिरतात. मी पण गेलो होतो त्या बेनींच्या मीटिंगला आणि म्हटलं झोपायला जागा नाही तर त्या याच्यावर झोप होती, दंडके घेऊन आले. म्हटलं अरे मीटिंगला दंडके, हे येशूचे शिष्य तेव्हाही तसेच आताही तसेच. म्हणून गर्दीकडे लक्ष देऊ नका, फक्त ख्रिस्ताकडे लक्ष द्या. इथं साक्ष घडती, इथं काहीतरी घडतं, इथं काहीतरी परिवर्तन घडतं. इथं या शिष्यांकडे जर तुम्ही पाहिलं तर तिथं असं म्हटलं बाकीचे धक्के देत होते, पण ती स्त्री धक्का देण्याच्या ऐवजी स्पर्श करत होती. धक्का नाही दिला तिने. धक्क्याने काय घडणार नाही. किती पण धक्के द्या, रविवारी जा, शुक्रवारी जा, मारा धक्के किती, 40 दिवस उपवास करा, किती धक्के मारा. जेवढे धक्के मारायचे तेवढे धक्के मारा. तिने काही केलं नाही, गेली आणि फक्त स्पर्श केला, बस. गेली आणि फक्त स्पर्श केला, बाकी नाही काय केलं, बाकीच्या गोष्टीच नाही केल्या. तिला माहितीये त्याच्याकडे जायचं, पावर त्याच्यामध्ये आहे, फक्त स्पर्श तर करायचा. मी जाईल त्याला स्पर्श करेल. ती गेली आणि त्याला स्पर्श केला. लक्षात ठेवा, येशू तुम्हाला कुठलीच कर्म सांगत नाही, तो म्हणतो फक्त या, हात लावा मला, हात लावा. म्हणून 38 वर्षाच्या दुखणे करायला त्याला म्हटलं तुला बरं व्हायचंय का, तो म्हटला मला सोडणारं कोणी नाही, बाकीचं बोलू नकोस, बरं व्हायचं का तेवढं बोल. मला सोडणारा कोणी नाही, पाणी हलत आहे त्याच्यामध्ये दुसरा कोणीतरी उड्या मारतो, या गोष्टी मला सांगू नको. इच्छा काय तुझी, बरं होण्याची इच्छा आहे का, साक्ष तुझी वाटतं का, एवढे वर्ष साक्ष घडली नाही, आता साक्ष घडावी. एक इच्छा तर प्रगट कर, इच्छा तर जाणून घे, स्पर्श तर करू दे मला तुला. इकडे येशूला त्यानं स्पर्श केला त्या बाईनं आणि तिच्यामध्ये ती शक्ती आली. 47 वचन वाचा. मग आपण गुप्त राहिलो नाही, आपण गुप्त राहिलो नाही, गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली, कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरता. पाचवी गोष्ट, शेवटी हे सगळं केल्यावर तिला कळलं की आता मी बरे झाले, ही गोष्टच लपून राहणार नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, प्रभूनं तुमच्या जीवनात केलेला चमत्कार कधीच लपून ठेवू नका, कधीच लपून ठेवू नका. येशूला ते आवडतच नाही. ह्याच्यातलं प्रत्येक वचन लिहिण्यामागं त्याची धारणा काय, प्रत्येक गोष्ट लिहिण्यामागं त्याची धारणा काय. उगाच बायबलमध्ये आलं आणि त्या ठिकाणात लिहित बसावं म्हणून तो वृत्तांत लिहिला का. ही जी घटना आहे, हा जो वृत्तांत आहे, या वृत्तांतामध्ये असं म्हटलं की ती स्त्री म्हणती आता माझ्याच्यानं लपून राहणं अशक्य आहे. म्हणजे देवाची इच्छा काय, तर तुम्ही तुमच्या साक्षी आणि लपून ठेवू नका. प्रभूनं केलेला चमत्कार, भलं तुम्हाला जेवण करता आलं नाही तरी चालेल, स्नॅक्स करता आलं नाही तरी चालेल, पण टेस्टमनीसाठी लोकांना एकत्र करा. उपकार स्तुती व्हायलाच पाहिजे. मग वाचा ते लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय
11 वचन वाचा बरं. लुकाचं वर्तमान 17 अध्याय. इथं येशूची खरी कुरकुर काय तुम्ही वाचा बरं त्या ठिकाणामध्ये. मग असे झाले की तो यरुशलेमेकडे चालला असता शमरोन व गालील यामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झाले आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले 10चे 10 शुद्ध झाले होते ना. मग 9 जण कोठे आहेत. या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास. म्हणजे उपकार स्तुती प्रभूला एवढी आवडत होती तो म्हणतो 10 बरे झालेत, 9 गेले कुठं. मी तेच म्हणत आहे, साक्ष तर देवाने खूप लोकांच्या जीवनात केली, पण बाकीचे गेले कुठं. प्रॉब्लेम काय माहिती का, आमच्यामध्ये एक मेंटॅलिटी तयार झाली. बाप्तिस्मा झाला की दे जेवण, लग्न झालं की दे जेवण. मग आम्ही होतो एवढा खर्च. तिथं तो कुष्ठरोगी काय झालं माहिती का, उपकार स्तुती करण्यासाठी त्यानं गाव जेवण घातलं का, काय केलं, कशी उपकार स्तुती केली. मोठ्याने देवाचा महिमा वर्णित. सगळं वाचते कसा आला तो. बरं वाटेत जाता. मग असे झाले की ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटलं, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झाले आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून. कुठे आलो, येशूकडे आला. ठीक आहे, तुम्ही, मी असं नाही म्हणत की तुम्ही जेवण करू नका. मला हे म्हणायचंय की तुम्हाला देवानं तुमच्या जीवनात काहीतरी केलं तर प्रभू वाट पाहतो. ऍटलिस्ट येऊन त्याला थँक्यू तर म्हणावं. आमेन. ऍटलिस्ट येऊन तुम्ही मोठ्यानं त्याची स्तुती तर करावी. जी कुष्ठरोग्याने केली. या 9 लोकांना त्याच्या संबंधाने म्हटलं, अरे हे 9 गेले कुठं. तुम्हाला माहिती का, तो म्हणतो यातला परका आला म्हणजे बाकीचे 9 यहुदी होते. शमरोनी माघारी आला. जे यहुदी देवाला, आणि हे यहुदी संबंधाने जर तुम्ही बघितलं तर यहुद्यांचा नियम होता, याजक जोपर्यंत सांगत नाही तुम्ही शुद्ध झाला तोपर्यंत तुम्ही शुद्ध होऊ शकत नाही. मग हे यहुदी काय केले, ते कर्मकांड करायला याजकाला दाखवायला गेले, बघ आता मी शुद्ध झालो. हा व्यक्ती कर्मकांड करण्याच्या ऐवजी त्यानं थँक्स गिव्हिंग करण्यासाठी प्रभूकडे आला. हालेलुया. कर्मकांड नाही, प्रभूचे आभार मानणं. आमेन. आणि प्रभूचे आभार मानण्याची पद्धत कोणती माहिती का, कसं आभार मानले होते त्यांनी. येशूचे आभार मानून नाही, त्याच्या अगोदर मोठ्याने देवाचा महिमा वर्णित. कशानं, देवाचा महिमा. कसा पण मोठ्याने. कसा मोठ्याने. आम्हाला नेमकं मोठ्याने ओरडायलाच आवडत नाही. आम्हाला तिथंच ऑब्जेक्शन असतं, एवढं मोठं कशाला ओरडायचं देवाचे कान फुटेपर्यंत. अहो इथं ओरडला तो मोठ्यानं देवाचा महिमा वर्णत त्या ठिकाणामध्ये तो गेला. थँक्स गिव्हिंग त्यालाच आहे. आमेन. थँक्स गिव्हिंग त्यालाच म्हटलेलं. देवाचे आभार मानणं, उच्च स्वरानं प्रभूचं गौरव करणं. 4 लोकांना कळलं पाहिजे की प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये काय केलं. ते काय कानात जाऊन सांगण्याची गोष्ट नाही. कानात जाऊन नाही सांगतायत हा थँक्यू म्हणून, आणि कानात जाऊन सांगितलं तर दुसऱ्यांदा तुम्ही द्याल का. उलट तुम्हाला असं वाटतं, आता आपल्याकडं नाही पण तुम्ही बाहेर जर गेला तर ते आहेराचा पुकारा करा. आणि मी सोलापूरमध्ये आलो, 11 रुपये अमक्याकडनं वरा सप्रेम भेट. 11 रुपये लाज वाटते. तो तर तू 200 रुपयाचं पाठ. 11 रुपयाचा पुकारा झाला पाहिजे, 51चा पुकारा झाला पाहिजे. कारण का आम्ही दिलंय, मग देवानं एवढं दिलंय. हालेलुया. तुमचा पुकारा व्हायला पाहिजे, जी तुमची पात्रता नाही तो तर पात्र दे. आमेन.
तो तर पात्र देव आहे, तो पात्र आहे. मेंटॅलिटी बदलली पाहिजे, विचारसरणी बदलली पाहिजे. कोणती विचारसरणी? थँक्स गिव्हिंग, आभार प्रदर्शन करत असताना गुप्तपणे करू नका, तर ती लोकांना ऐकू जाईल अशी करा, जसं या कुष्ठरोग्यानं केलेली आहे. तो आला आणि मोठ्यानं ओरडून, मग येशूला आवडलं नसतं तर शिष्यांना आवडत नव्हतं, त्याने नाही का ते आंधळा ओरडायला लागल्यावर ते कडले गप्प राहा. आणि येशूने त्याला म्हटलं ये, त्यांच्या नादी नको लागू, तू ये. हालेलुया. हे असेच आहेत माझे शिष्य, ते असंच सांगणार आहेत, तिकडे मी जे सांगतो ते कर. त्याने त्याला बोलवलं ओरडल्यामुळं. इकडं गाढवावरती बसून येशू यरूशलेमेत त्यांना प्रवेश केला, त्यास तिथं पण लोक ओरडायला लागल्याबरोबर ते पण शास्त्री पुरुष आले, ते म्हटले अहो यांना गप्प करायचं. म्हटलं ह्यांना गप्प केले तर दोंडे ओरडतील. आमेन. सांगण्याचं तात्पर्य, प्रभूला त्याच्या लोकांकडनं मोठ्या शब्दानं त्याची स्तुती करायला आवडती, थँक्स गिव्हिंग करायला आवडती. आणि इथं असं म्हटलं, परके देवाचं, वाचा ते वचन. हा, मग 9 जण कोठे आहेत? 9 जण कोठे आहे? या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास, परक्या वाचून देवाचं गौरव करावास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? असे कोणी आढळले नाहीत काय? म्हणजे ज्यास प्रभू एखादी साक्ष तुमच्या जीवनात निर्माण करतो ना, त्यास अनेक लोकांना तो पाहतो, अरे मी याला बरं केलं, याच्या मुलीला तिचं लग्न जमवलं, याला लेकरू दिलं, याला नोकरी दिली, याला अमकं केलं, याला तमकं केलं. आभार मानायला फक्त एक आला, साक्ष द्यायला फक्त एक आला, उपकार स्तुती करायला फक्त एक आला. किती कॅज्युअल देवानं केलेल्या उपकाराचं आठवण आम्ही किती कॅज्युअली घेतो, लक्षात ठेवा. एवढं कॅज्युअली नाही. प्रभूला वाटतं जे केलं ना त्याच्याबद्दल देवाचे आभार माना. हालेलुया. पण लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीबद्दल वाढदिवस असला तरी धूमधडाक्यात करा. आमेन. आमेन म्हणा. आमेन. उपकार स्तुती देवाने सांभाळलं का नाही? हालेलुया. पास झाला काय करायचं? उपकार बोला स्तुती. की. उपकार स्तुती. पास झालं तरी, थँक्स गिव्हिंग. लग्न झालं तरी, थँक्स गिव्हिंग. हा, लेकरू झालं तरी, थँक्स गिव्हिंग. शाळेला ऍडमिशन मिळालं तरी, थँक्स गिव्हिंग. कारण प्रभू बघतो. आमेन. तू प्रार्थना करायला सांगितली होती ना, आला होता ना ओरडत ओरडत माझ्याकडं. 10 कुष्ठरोगी लांबून लांबून ओरडत होते, प्रभूजी आमच्यावर दया करा, आमच्यावरती दया करा. आणि मग दया केली, मग तुझ्यावरती अनुग्रह केला, तुझ्यावरती कृपा केली. मग आभार मानायला का नाही आला? स्तुती करायला का आला नाही? धन्यवाद द्यायला का आला नाही? आभार मानायला का आला नाही? 10 कुष्ठरोगी त्या ठिकाणात आले, जे येशूचे शिष्य, जिथं मी पाहतो रक्तस्रावी स्त्रीला बरं केल्यावरती या शिष्यांसमोर, या 12 शिष्यांसमोर येशूनं एक गोष्ट त्या स्त्रीकडनं कबूल करून घेतली. 47 वचनामध्ये वाचा, 47 वचन. मग आपण गुप्त राहिलो नाही, गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली, पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष. मग तिनं ती साक्ष, उपकार स्तुती कशी केली? कशा पद्धतीनं मी याला स्पर्श केला, माझा काय आजार होता, कशा पद्धतीने येशूच्या स्पर्शाचा अनुभव माझ्या शरीरामध्ये आला. आता प्रभू मुकला सिस्टर कडनं काय पाहताय? कशा रीतीने मी तुझी मदत केली, कशा रीतीने तुझी मदत केली, हे कथन तर करायला पाहिजे ना. हालेलुया. उपकार स्तुतीचा हेतू काय, कोणता उद्देश आहे, कोणत्या कारणाने तुम्ही उपकार स्तुती करत आहात? मोगम नाही, कारण काय, हेतू काय? तिथं वाचा परत ते वचन. आपण कोणत्या कारणाकरिता याला शिवलो, कोणत्या कारणाकरिता याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, कसं तत्काळ बरं झालो, आणि का त्याला स्पर्श केला. उपकार स्तुती काय, कशाला आले, कशाला लोक आले त्या ठिकाणामध्ये? ते लोकांना आमच्याकडे वेगळं असतंय. मी सोलापुरात आल्यावर तिथे बघितलं, साखरपुड्याला लोक जमले पाळकर, सांगा लोकाला आम्हाला कशाला बोलवलंय. त्यांना इतकं दम देऊन किती बिचारी, आमच्या मुलाचा साखरपुडा आहे, आम्ही यांच्या मुलीचं साखरपुडा आहे, ते राहू द्या हो. साखरपुडा लग्न प्रभूला कशासाठी स्पर्श केला ते लोकांसमोर सांगा. हालेलुया. ते सांगितलं पाहिजे लोकांसमोर. मुख्य भाग काय, कोणत्या कारणानं स्पर्श केला, काय तुमच्या जीवनात साक्ष घडली, आणि ते कुठंतरी कोपऱ्यात सांगू नका, तिने सगळ्या लोकांसमोर सांगितलं. म्हणून बोलावं लागतं.
नातेवाईकांना बोलावं लागतं, शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलावं लागतं. नंतर मी पाहतो त्या बाईचं एक नाणं 10 नाण्यांपैकी एक नाणं हरवलं, तर तिनं ते नाणं शोधल्यावर शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलवलं, माझं हरवलं होतं ते सापडलं. आमच्या जीवनात काहीतरी कमी आहे, हरवलंय, पण प्रभूनं सापडून दिलं तर त्याची उपकार स्तुती करणं गरजेचं. शास्त्र सांगतं तिने सगळ्या लोकांसमक्ष, लक्षात घ्या, जीवन कशासाठी माहिती का? प्रभूनं केलेले उपकार लोकांना विदित करावं. ती ख्रिस्त्यानिटी आहे. ख्रिस्तीपण काय आहे? चर्चला जाणं नाही. ख्रिस्तीपण ते डेअरिंग आहे. लोकांसमोर कशा रीतीनं प्रभूनं तुमची मदत केली सांगण्याचं डेअरिंग पाहिजे. त्याच्यामध्ये ते डेअरिंग होतं. असं लिहिलंय, ती घाबरत घाबरत थरथर कापत, म्हणजे तिचं पहिल्यांदा पुलपिटवरती उभी आहे, पहिल्यांदा लोकांसमोर, एवढ्या लोकांसमोर तिला आणि भीती वाटत होती, थरथर कापत होती. तिला असं वाटलं कशा पद्धतीने मी सांगू, पण येशू तिचं कौतुक पाहत होता. ज्या अर्थी तिचं थरथर कापणं, तिचं बोलणं, हे सगळं रेकॉर्ड करून नोंद करून ठेवलं, आणि तिथं नुसता शब्द नाही वापरला की तिने सगळ्या लोकांसमक्ष सांगितलं, तर त्या ठिकाणच्या तिच्या भावना, तिचं वातावरण, कशा पद्धतीने ती बोलत आहे याचं सगळं नोंद, आणि जो लेखक आहे त्या लेखकाला या सगळ्या गोष्टीची नोंद करायला सांगितली. आणि त्या ठिकाणामध्ये लुकाला तो सांगतोय, हे लुका, ज्यावेळेस तू ही घटना लिहिशील त्या स्त्रीची अवस्था पण तू लोकांना सांग, कारण माझ्या समोर, लोकांसमोर माझ्या कृत्याचं वर्णन करणं इतकं सोपं नव्हतं, पण तरी सुद्धा या असणाऱ्या स्त्रीनं आणि तेवढं डेअरिंग करून एवढ्या लोकांसमोर साक्ष सांगितली. लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात याच्यापेक्षा देवानं तुम्हाला कोण बनवलं ही तुमची फार मोठी साक्ष आहे. आणि त्या रक्तस्रावी स्त्रीनं तशाच प्रकारची उपकार स्तुती केली. म्हणून उपकार स्तुतीचा हेतू काय आहे? कारण काय तर बायबल सांगतं, प्रभूनं कशा पद्धतीनं तिनं प्रभूला स्पर्श केला आणि प्रभूनं कशी तिला शक्ती दिली, कशा रीतीनं तिच्या 12 वर्षाचा रक्तस्राव बरा झाला. एवढ्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये आता प्रभूनं तिच्यासाठी काय केलं ही गोष्ट सांगताना तिच्या अंतःकरणामध्ये 2 प्रकारच्या भावना आहेत. एक तिच्यामध्ये आणि प्रभूनं केलेलं एक्साइटमेंट आहे, आणि दुसरं लोकांची भीती आहे. पण लोकांच्या भीतीला मात करून तिने प्रभूनं केलेल्या कार्याचं वर्णन केलं. त्याला थँक्स गिव्हिंग म्हटलेलं आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, उपकार स्तुती करत असताना प्रभूला पसंत पडणारी उपकार स्तुती करणं फार गरजेचं आहे. देवाचे आभार मानतो. मुकला सिस्टरच्या जीवनामध्ये एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी देवानं केलेल्या आहेत, आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही गर्दीतले नावे, तर आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरच साक्षीदार आहोत. का तर प्रभूनही आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम केलं. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभूची स्तुती करू, प्रभूला महिमा देऊ. किती सुंदर माझा देव आहे, किती अद्भुत प्रकारचा त्याचा अनुभव आहे. ज्या देवानं अनेक अद्भुते, अनेक चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. आम्ही नुसते सिस्टर मुकला, त्यांची लेकरं, त्यांचा परिवार याच्यामध्ये देवानं काय केलं त्याचे साक्षीदार नाही, तर आम्ही स्वतःच एक साक्ष आहोत. हे सर्व समर्थ देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. तुझ्या चांगुलपणाचं वर्णन करू तरी कसं प्रभूजी. केलेले उपकार इतके आहेत, त्या उपकाराचं स्मरण करणं आणि त्यांना विसरणं या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी कठीण आहेत. परंतु खरोखर तुझ्या दासीला, मुकलाला, तिच्या लेकरांना तू कधीच एकटेपणाचा अनुभव येऊ दिला नाही. कठीण प्रसंगामध्ये जात असताना प्रभूला स्पर्श केल्यावर जी कमतरता नाहीशी होती ना, ती अलौकिक आहे, अद्भुत आहे. आणि म्हणून एक एक घटनेचं स्मरण करत असताना आम्ही म्हणतो थँक्यू, तुला गौरव असू देवा. या सगळ्याचं श्रेय तुला. बँकेचं लोन होऊ शकत नव्हतं, पण तू ते करून दाखवलंस. चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं हे स्वप्न होतं, पण ते वास्तवात करून दाखवलंस.
परंतु मी शिफासाठी विशेष प्रार्थना करत आहे. ज्या देवानं एवढे सुंदर अनुभव तिला दिलेले आहेत त्याच्या बरोबरच शेवटपर्यंत चालू दे. अधिक तुझ्या सहवासात तुझ्या संगती तिला ठेव. आम्ही नुसती ही उपकार स्तुती करून थांबणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहणार आहोत ज्या दिवशी ती ट्रेनिंग करून परत येईल आणि प्रभूनं किती अद्भुत आशीर्वाद दिले त्याचे हे साक्षीदार आम्हीच असणार आहोत. प्रभूचे उत्तरोत्तर तिच्या जीवनामध्ये तू मार्गदर्शन कर. आणि प्रभू एवढंच नव्हे, गर्दीमध्ये चालणाऱ्या लोकांसारखं नव्हे तर प्रत्येक वेळेस त्याला स्पर्श करून थरथर कापत त्याच्या पाया पडून त्याची स्तुती करणारी व्यक्ती बनव. आम्ही स्वतः देखील त्याच अनुभवामध्ये असावा. आभार मानतो, तुझी स्तुती करतो तुझ्या श्रेष्ठ नावाला. धन्यवाद देतो प्रभूचे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडत असताना आजच्या दिवसाचं गौरव, आजच्या दिवसाची महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन.